आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। पप्पू कोळेकरांचा झंझावाती प्रचार, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 हा अर्धा विस्तारित गुंठेवारी तर अर्धा गावठाण हद्दीत मोडणारा प्रभाग असून येथे ड्रेनेज, गटारी, रस्ते व दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधांची गंभीर समस्या आहे। या समस्यावर तोडगा काढण्यासाठी रासपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार पप्पू कोळेकर यांनी आज प्रभाग क्रमांक 7 येथे मंगळवारी चंदनवाडी, अंबिकानगर, मराठी मिल चाळ, झारीबाग झोपडपट्टी व प्रताप कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात पप्पू कोळेकर यांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून रासपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार पप्पू कोळेकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। ड्रेनेज, गटारी, रस्ते व दिवाबत्ती यासारख्या मूलभूत प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त असून या समस्या सोडवण्यासाठीच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे पप्पू कोळेकर यांनी सांगितले। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग पाहता प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी चांगली आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। आजपर्यंत देवमाने साहेबांनी जे काम केलेलं आहे आपल्या 7 नंबर वार्डामध्ये, आता बरेच लोक देवमाने साहेबांनी निवडून आणलेले आहेत। आता पप्पू कोळेकर यांना आपण सपोर्ट करायचा आहे। देवमाने साहेबांनी त्यांना सांगितलेलं सपोर्ट आहे देवमाने साहेबांचा, पण आपण त्यांचं काम करायचं आहे आणि पूर्ण आपल्या चाळीतलं मतदान त्यांना पडणार पण आहे, ही गॅरंटी देतो मी। आतापर्यंत देवमाने साहेबांनी माळीला आणले, विठ्ठलकोट तात्याला आणले, त्यांनी आपल्या गल्लीमध्ये एकदा पण फेरी मारलेली नाही देवमाने साहेब सोडून। जे काय आता चाळीतले जे आपले समस्या आहेत, 7-12 असून दे किंवा काय पण असून दे, ते आपलं पप्पूदादा काम करून देतील ही अपेक्षा माझ्याकडं, मी अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडं। एवढं बोलून पप्पू कोळेकर प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे। तरी या प्रभाग क्रमांक 7 मधील अनेक समस्या आहेत। समतानगर असतील, माणिकनगर असतील, झारीबाग परिसर असेल, मिरजेमधील कैकाडी गल्ली असेल, सांगलीवेस असेल आणि खरभाग असेल, अशा अनेक भागातील समस्यासाठी मी या प्रभागातून इलेक्शन लढवत आहे आणि जनतेचा मला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे आणि मला ठाम विश्वास आहे, मी इलेक्शन आता माझ्या हातात राहिलेलं नसून ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा नक्की आहे एवढा मी विश्वास देतो।